तर बघूया आपण की टिपटोसा हे एक चाकूच्या आकारासारखे प्लास्टिक स्टीलचे अणकुचीदार टोक असलेले उपकरण आहे आणि कपड्यावरील शिवणाचे कच्चे टाके उचलण्यासाठी आपण याचा उपयोग करतो आणि यामुळे काय होतं की टाके कापड खराब न होता लवकर उसविता येतात. त्यानंतर आहे काज लाकडी मूठ व अणकुचीदार स्टीलचा दांडा बसवलेले उपकरण असते. मिलिटरी आणि युनिफॉर्म व कोटासारख्या कपड्यांना पितळी लांबट बटणे व दुसऱ्या बाजूस असणाऱ्या काजामध्ये अडकविण्यासाठी वरील उपकरणाचा उपयोग आपण करतो. त्यानंतर आहे नाडीपट्टी, त्याला बॉडकिन म्हणतात. कोणत्याही कपड्यास नेफ्यामध्ये किंवा बाह्यामध्ये रिबिन किंवा नाडी घालण्यासाठी ही प्लास्टिकची चाकूच्या आकारासारखी पट्टी असते. जसे की आपण नाडा घालण्यासाठी पिन्स वगैरे यूज करतो ना, तसं ही एक स्पेशल त्याच्यासाठी असते बॉडकी, त्याला नाडीपट्टी म्हणतात. नाडी अडकविण्यासाठी या पट्टीचे एक छिद्र असते आणि त्यामुळे नाडी कपड्यात सहज घालता येते. त्यानंतर इस्त्री तर सगळ्यांना माहिती आहे ना, जी आपण कपड्यांना इस्त्री करतो बरोबर. तर ती कोळशाची पण इस्त्री असते, विजेची इस्त्री असते आणि आता कोळशाची इस्त्री तर सहसा वापरत नाही, तर ही विजेची इस्त्री सुद्धा वापरल्या जाते आणि ती सुद्धा कपडा कोणता आहे, रेशमी आहे की तागी आहे, कॉटनचा आहे की वुलनचा आहे, तर त्यानुसार ती सेट करून इस्त्री वापरली जाते. गॅसची पण इस्त्री येते है ना, तर ती सुद्धा एक गॅस आयरनला ही इस्त्री गॅसच्या मदतीने तापली जाते आणि अशा इस्त्रीचा वापर विदेशात जास्त प्रमाणात दिसून येतो आणि विजेऐवजी या इस्त्रीत नळीच्या मदतीने गॅस सोडला जातो आणि मग ती गॅस इस्त्री ही वर्क करत असते. आणि मग इस्त्री करताना आपल्याला काय काय लागत असते की पाण्याचं भांड लागतं, इस्त्रीसाठी आपल्याला एक टेबल लागतो है ना, इस्त्री कामासाठी आपल्याला एक उशी पण लागते आणि आपल्याला ती इस्त्री ठेवण्यासाठी एक स्टँड पण लागतं है ना. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इस्त्री सोबत लागत असतात. त्यानंतर आहे बाहीफळा स्लीव्ज बोर्ड. तर हे काय आहे तर विविध शिवणी चिरून घेण्यासाठी व सुबक इस्त्रीकाम करण्यासाठी या फळाचा उपयोग करतात. हा बाहीफळा एका बाजूला अरुंद व दुसऱ्या बाजूस अरुंद असून वरच्या बाजूस गुळगुळीत असतो. कालचे आणि वरचे फळे एका बाजूने गोलाकार असतात व आकार बाहीसारखा असतो. बाहीमध्ये हा बाहीफळा घालून इस्त्री करतात. याची लांबी साधारण 150 सेंटीमीटर व रुंदी एका बाजूला 25 सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूस 12 सेंटीमीटर असावी. स्त्रिया व मुले यांच्या कपड्यास इस्त्री करण्यासाठी लहान आकाराचा स्लीव्ह बोर्ड वापरतात. ठीक आहे. त्यानंतर वेल्वेट बोर्ड. मखमलीच्या कापडास फर असते आणि अशा कपड्यात साध्या टेबलावर इस्त्री केल्यास फर खराब होण्याची शक्यता असते. अशा कपड्यांना तारदार फळ्यावर इस्त्री केली जाते आणि या फळ्यावर सूक्ष्म बारीक तारा बसविलेल्या असतात व कापड त्यावर उलटे ठेवून इस्त्री केली जाते. त्यामुळे काय होतं की फर खराब न होता कपड्याची आकर्षकता कायम राहते. नंतर हँगर तुम्हाला माहिती आहे की कोट्यासारख्या कपड्यांना इस्त्री केल्यावर त्याची घडी करून कपाटात ठेवल्यास आकार बिघडण्याची शक्यता असते आणि मग त्यामुळेच त्यांना असे कपडे टांगून ठेवण्यासाठी आपण हँगरचा उपयोग करतो. आणि ह्या हँगर्स तुम्हाला माहिती आहे की लोखंडी, लाकडी आणि प्लास्टिक ह्या तिन्ही प्रकारात अवेलेबल असतात. त्यानंतर आहे पोशाखी पुतळा, डमी स्टँड है ना, हे तुम्हाला माहित आहे किंवा ड्रेस फॉर्म मध्ये आपण त्याला किंवा डमी स्टँड म्हणतो. तर ते कोणत्याही ग्राहकास आपल्याला कपडा देण्यापूर्वी त्या कपड्याची चाचणी किंवा पूर्वपरीक्षा पोशाखी पुतळ्यावर घेतली जाते आणि त्यामुळे कपड्यात निर्माण झालेले दोष समजून काढता येतात.
हे पुतळे शरीराच्या निरनिराळ्या कमी जास्त ठेवणीनुसार तयार केलेले असतात आणि या स्टँडवर चेहरे बसविण्यात येत असल्यामुळे त्यात पोशाखी पुतळे असे म्हणतात. है ना, ही डमी तुमच्या आपल्या इकडे सगळ्यांकडे ती बघायला मिळते. आणि ते काय असतं की त्याला एक हेड पण असतं, बॉडी असते आणि हे स्टँड एका उभ्या लोखंडी दांड्यात खालीवर करता येते. फॅशनची माहिती व दुकानाची सजावट करण्यासाठी शोकेसेस मध्ये सुद्धा हे पोशाखी पुतळे दिसतात. त्यानंतर आहे की आरसा. आरसा तर सगळ्यांनाच माहिती आहे की शिवलेल्या कपड्याची ग्राहकास कल्पना येण्यासाठी आपल्याला आरशाची जरुरी असते, है ना. त्याची लांबी साधारण किती असावी की 100 सेंटीमीटर तो असावा लांबी आणि रुंदी त्याची 50 सेंटीमीटर तरी असावी. आणि अशामुळे काय होतं की कपड्यात असणारे दोष ग्राहकाला समजून येतात आणि हे दोष त्याच वेळी दुरुस्त करता येतात. कोणत्याही प्रकारची मापे घेताना ग्राहकास आरशासमोर उभे केले जाते आणि त्यामुळे ग्राहकास शिंपी घेत असलेल्या मापाची प्रत्यक्ष कल्पना येऊन जरुरी सूचना शिंप्यास देता येतात. अशा प्रकारे आपण बघितले की हे मशीनचे आपले कपडा शिवताना आपल्याला इतक्या साऱ्या गोष्टी ह्या लागत असतात. हे बघा, शिवणयंत्राची जितकी व्यवस्थित काळजी घ्या तितके शिवणयंत्र जास्त दिवस टिकेल आणि शिवणयंत्राची प्रमाणेच आपल्याला घ्यावे लागेल की जसं की शिवणयंत्र बसण्यापूर्वी काय करावं लागेल की कसे बसावे, यंत्र चालवावे या संबंधी आपल्याला सगळी माहिती करून घ्यावी. त्यानंतरच आपण शिवणयंत्रावर बसावं. नाहीतर आपण नवशिके आहोत आणि आपण डायरेक्ट यंत्रावर बसलो तर आपल्याला माहित नाही ना की मशीन ही कशी चालवावी. मग आपण काय करतो की जे पायडल मारायला जातो तर ते नवीन शिकणारे जे लोक असतात काय होतं की त्यांच्याकडनं ते पायडल म्हणजे विरुद्ध दिशेने मारल्या जातं आणि मग काय होतं की ते अशा वेळी सुई तुटण्याची असते. म्हणून नवीन शिकणाऱ्या विद्यार्थी वर्गाने शिवणयंत्रावर टिपा सरळ व समांतर येण्यासाठी प्रथम साध्या कागदाच्या पट्टीवर पेन्सिलने मारून त्यावर शिवणयंत्र चालवण्याचा सराव करावा आणि मग शिवणयंत्राच्या ट्रेडलरवर पोचतील अशा स्टूलवरच बसावे. नसेल आपण शिलाई मारायला का नाही. आधी आपण काय करायचं की आपले वहीचे जे पेजेस असतात ना त्यावर ऑलरेडी लाइनिंग्स ह्या असतातच. तर त्या लाइनिंग्स वर आपण मशीन चालवून बघायची की आपली मशीन ही सरळ येते का, है ना. त्यावर प्रॅक्टिस करायची की मग आपली पायडल पण मारता यायला पाहिजे आपल्याला. पायडल मारता आल्यानंतर आपल्याला त्याच्यावर त्या सरळ आपल्या लाईन्स पण यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी शिकून घ्यायला पाहिजे. त्यानंतर दुसरं काय आहे की हवेतील कचरा शिवणयंत्रामध्ये जाऊन यंत्र आपलं खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यंत्र अधूनमधून चालू ठेवून त्याचे सर्व भाग व्यवस्थित साफ करावे लागतील आणि साफ करताना लागणारे जरुरी साहित्य हे वापरावे लागेल. त्यानंतर शिवणयंत्र साफ केल्यानंतर गट टॉप व पायट्याचे सर्व भागात तेल देऊन गटावर असणाऱ्या एकूण 14 तेल छिद्रात तेल द्यावे आणि खोबरेल तेल देऊ नये. प्रासंगिक गोडते व यंत्र जळ चालते म्हणून शिवणयंत्रास नेहमी स्पिंडल किंवा ल्युब्रिकेंट ऑइल द्यावे. त्यामुळे यंत्र हलके चालते आणि रॉकेल तेलात
घर्षण शक्ती जास्त असल्यामुळे हे तेल यंत्र सुधारण्याच्या वेळी सुट्या भागावरील जंग काढण्यासाठी उपयोगात आणता येते. आणि शिवणयंत्राच्या गटातील भाग सुरक्षित राहण्यासाठी ग्रीस सुद्धा लावून ठेवतात. तेल दिल्यावर यंत्रामध्ये तेल सर्व सुट्या भागांमध्ये दिल्या गेले याची खात्री करून एक कपडा तुकडा घेऊन त्यावर शिवणटिपा मारा. जास्त गेलेले तेल कापडावर येईल व कापडावर काम करताना तेला शिडा पडणार नाही. या गोष्टींची कशी आपल्याला पूर्वकल्पना पाहिजे, म्हणजे होणार नाही, त्रास होणार नाही. त्यानंतर जेव्हाही आपण मशीन काम करतो, मशीन पूर्णपणे आपण पुसून घ्यायला हवी. जेव्हाही आपले काम पूर्ण होईल, कम्प्लीट होईल, तेव्हा आपली मशीन आपण पूर्णपणे परत पुसून स्वच्छ करून त्याचे सगळे धागे वगैरे काढून नीट झाकून ठेवायला हवी. मग आपण बघू की शिवणयंत्राची सुई तुटण्याची कारणे काय असतील, मग उपाय केली पाहिजे. नाही, खूपदा असं होतं आपल्या मशीनची सुई ही जाते, मग त्यावर काय उपाय? सुई तुटण्याची कारणे काय? तर सुईची चपटी बाजू निडल खाचेत नसल्यास सुई तुटते आणि या बाजू खाचेत बसवावी. बघा, सुईपणे गोल नसते, सुईची बाजू ही गोलाकार असते आणि आपण त्यामध्ये बसवतो. आपण काय करायला पाहिजे, त्या खाचेत कसा बसेल आपण त्याला पाहिजे आणि तेव्हाच ती त्याच्यामध्ये आपण फिट करायला. त्यानंतर दोरा गाठीचा असल्यास त्यास पीळ पडून हा दोरा सुईच्या वेढ्यात अडतो व सुई तुटते. यासाठी दोरा चांगला वापरावा. त्यासाठी दोरा गाठीचा नसावा, दोरा हा चांगला असावा. नंतर सुई कस ढिला असल्यास सुई ही सुई पट्टीवर आपटून तुटते आणि सुई तिला जर आपण चांगली फिटच केली नाही, तिचा जर सुई कस ढिला राहिला तर काय होते की ती पट्टीवर आपटून तुटते, म्हणून ती सुद्धा आपण चांगली फिट करावी. सुई ही लांब बसविल्यास छोट्यावर आपटून तुटते आणि प्रमाणशीर बसवावी. ती अतिशय आपण लांब ठेवावी नाही. तिला जेवढं मेजरमेंट फिट करण्यासाठी दिलं आहे, जेवढी ती वरती फिट बसेल तेवढी ती चांगली. दाब ताटल्यामधून येणारा वरचा दोऱ्याचा ताण घट्ट असल्यास झटका बसून सुई तुटते. वरचा दोऱ्याचा ताण हा प्रमाणशीर असावा. जेव्हा आपण दोरा टाकतो तर तो वरून जेव्हा आपण तिथे सेटिंग करतो है ना, तर जेव्हा तो आपण टाकतो तेव्हा तो अतिशय टाईट ही नसावा आणि अति लूजही नसावा, तो प्रमाणशीर असावा. म्हणजे तो जिथे निडल ताण तुटणार नाही. आणि तसंच शिवणकाम करताना जर आपण तो कपडा हाताने ओढला, आपण निडल नीट सरकवली नाही आणि डायरेक्ट कपडा तो हाताने ओढला तर काय होणार की आपली निडल ही तुटून जाणार. जेव्हा आपल्याला तो कपडा मशीनच्या बाजूला काढायचा आहे तेव्हा काय करायला पाहिजे आपण की निडल म्हणजे मशीनचं जे हँडल आहे त्या हँडलनी ती सुई वरती ठेवून आणि मगच तो कपडा आपण ओढून कापून काढायला पाहिजे. त्याचे धागे कापून तो आपण काढायला पाहिजे. त्यानंतर सुई जर अगदी हलक्या प्रतीची असेल, तिची क्वालिटी एकदम डाऊन असेल आणि ती बोथट असेल तर अशा वेळी सुद्धा सुई ही तुटते. म्हणून सुई कधी चांगल्या प्रतीचीच वापरावी. बॉबिन केस योग्य न बसल्यास सुद्धा सुई शटलवर आपटून तुटते. म्हणून जी आपण बॉबिन केस शटल मध्ये जी बसवतो ती सुद्धा अशी
पक्की बसली पाहिजे. ती बसवताना असा टचकन आवाज आला, टक्कन आवाज आला पाहिजे. तेव्हाच ती बसली असं समजेल. त्यानंतर निडल बार सुद्धा प्रमाणापेक्षा खाली बसवली आपली सुई तुटते. म्हणून निडल बार सुद्धा बसवावा. धोंडा बाहेर सरकल्यास सुई तुटते. धोटा मागे करावा. शटल झिजला असल्यास नालीमध्ये व्यवस्थित बसत नाही, सुई तुटते. नवीन शटल मग आपण शकतो. शिवणयंत्र जोरात उठण्याची कारणे आणि उपाय. सुईची चपटी बाजू बाहेरच्या बाजूस बसविल्यास दोरा तुटतो. सुई योग्य बसवावी. फुल पिनवर नजर चुकीने दोरा गुंडाळला गेल्यास तो तुटतो आणि दोरा व्यवस्थित करावा. बघा, दोरा तुटण्याची कारणे कोणती आहे की जी सुईची चपटी बाजू आहे जर ती आपण बाहेरच्या बाजूला बसवली तर काय होणार की दोरा तुटणार आणि म्हणून सुई योग्यही बसवावी. दोरा हा प्रथम स्पूल पिन, फेसप्लेट, ऑइलेट, टेन्शन, लवलवी म्हणजे यू, नीडल थ्रेड गार्ड, सुईची नेडी या अनुक्रमाने ओलेला नसल्यास तुटतो. म्हणजे त्याच्या क्रमानेच तो लावला गेला पाहिजे. सुई जर चांगल्या प्रकारची नसेल तर दोरा तुटतो. बोथळ किंवा वाकडी सुई वापरू नये. शटरला धार आली असल्यास दोरा तुटतो. यासाठी नवीन शटर बसवावे. दोरा हलका किंवा गाठीचा असल्यास सुद्धा दोरा तुटतो, म्हणून तो चांगला वापरावा. लवलबी हिजल्यामुळे सुद्धा दोरा तुटतो. नवीन लवलबी बसवावी. कॅरियर पट्टी तुटली असल्यास दोरा तुटतो. नवीन कॅरियर पट्टी बसवावी. ही झाली आपली वरचा दोरा तुटण्याचे कारण. आता बघू आपण की खालचा दोरा तुटण्याची कारणे कोणती आहे आणि त्यावर उपाय कोणते. बघा, दोरा हा सेम प्रमाणात भरला नसल्यास तुटतो. दोरा एकसारखा भरावा. आपण जेव्हा बॉबिन मध्ये जेव्हा आपण तेव्हा तो कसा समप्रमाणात भरला गेला पाहिजे. तो जर कमी त्याने दोरा तुटतो. तो एकसारखा भरला गेला पाहिजे. डबीवर असणाऱ्या पट्टीचा स्क्रू घट्ट झाल्यास दोऱ्याचा ताण दोरा तुटतो. पट्टीवरील स्क्रू हा ढिला करावा.
रब्बीच्या पट्टीवर खाचा पडल्यास त्यात दोरा अडकून नवीन पट्टी बसवावी. मागच्या बाजूला गड्डा पडला असल्यास दोरा तुटतो, म्हणून नवीन बसवावा. वरचा व खालचा दोरा अनुरूप नसल्यास तो तुटतो आणि वरचा व खालचा अनुरूप असावा. आणि जर स्मॉल शटर लागल्यास दोरा तुटतो आणि अशा वेळी ही सरळ बसवावी. जर सुई खाचा पडलेल्या असतील तर दोरा तुटतो, नवीन सुई. दोरा गाठीचा असल्यास तुटतो, चांगला वापरावा. टिपाची कारणे आणि उपाय बघूयात आपण की टिपा का बरं ती का बरं खराब येऊ शकते, का बरं खराब येते. तर समजा शिवणयंत्राची सुई ही नोकिली किंवा तेढी असेल तर टीप ही खराब येणार. मग अशा वेळी काय करावं की ही नवीन आणि जर म्हणल्या सुई ही योग्य बसली असेल तर आपली शिलाई आहे ती खराब येऊ शकते, म्हणून ती सुई ही नीटच बसवल्या गेली पाहिजे. त्यानंतर आहे की सुई गळत असणाऱ्या खाचेत बरोबर बसवावी. सुईस अनुरूप दोरा नसल्यास टिपा खराब येतात. सुईस अनुरूप दोरा असावा. बघा, सुई आपण कुठल्या नंबरची वापरतो आहे त्या त्याला अनुसरूनच आपण दोरा वापरावा. आणि आपण कुठल्या कपड्यासाठी कुठला दोरा वापरतो आहे तेही महत्वाचं आहे की आपण मलमल साठी वापरतो आहे, रेशीम साठी वापरतो आहे की कॉटन साठी वापरतो आहे, कुठल्या कपड्यासाठी आपण कुठला धागा वापरतो आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. सुईस अनुरूप दोरा नसल्यास टिपा खराब येतात. सुई गज प्रमाणशीर बसला नसल्यास टिपा खराब येतात आणि हा गज योग्य बसवावा. कापडास अनुसरून सुई नसल्यास टिपा खराब येतात. सुई ही कापडाला अनुसरून असावी. तुम्हाला आधी सांगितलं आपण की कापडाला अनुसरूनच सुई ही असावी. त्यानंतर आहे की चांगला दोरा न वापरल्यास व दाब करण्याचा कापडावरील दाब कापडाच्या जाडीनुसार नसल्यास टिपा खराब येतात. आणि यासाठी दोरा गाठीचा न वापरता कापडाच्या जाडीनुसार दाबपट्टीचा दाब असावा. ताण ताटल्यामध्ये दोऱ्याची सुट्टी अडकल्यामुळे कधी कधी वरचा दोऱ्याचा ताण घट्ट करता येत नाही व त्यामुळे टिपा खराब येतात. अशा वेळी ताण ताटला खोलून स्वच्छ कराव्या. सर आपली बॉबिंग त्याच्या खाली जर धागे जर अडकून राहिले तर खालच्या दोऱ्याचा ताण हा प्रमाणशीर करता येत नाही व होतं की टिपा खराब येतात. सगळ्या खालचा धागा हा वरती येतो. अडकलेली सुते काढून पाकळी स्वच्छ करावी. किंवा शटलच्या आजूबाजूला कचरा किंवा दोऱ्याची सुटे खराब येतात. अशा वेळी नाळ काढून स्वच्छ. चाकीवर दोरा
धरला नसल्यास किंवा चाकीची चाकी भरीवर भरता बॅलन्स व्हीलच्या मदतीने भरल्यास अशा टिपा खराब येतात. दोऱ्या चाकीवर प्रमाणशीर भरून नवीन चाकी वापरावी आणि वरचा व खालच्या दोऱ्याचा ताण प्रमाणशीर नसल्यास दोरा कापडाच्या जाडीनुसार नसल्यास टिपा खराब येतात. दोरा कापडास अनुसरून वापरून वरच्या खालच्या दोऱ्याचा ताण प्रमाणशीर असावा. मग बघूया आपण कापडास सुरकुत्या पडण्याची कारणे व उपाय. प्रेशर फूटच्या तळाची बाजू शिबन यंत्राच्या नियमित वापरामुळे झिजून गुळगुळीत होते किंवा त्यावर व्रण पडतात आणि त्यामुळे कापडात सुरकुत्या पडतात. अशा वेळी नवीन प्रेशर फूट बसवावा आणि कापडाच्या जाडीनुसार दोऱ्याचा ताण सुरकुत्या पडतात. कापडाच्या जाडीनुसार तो दातीचा स्क्रू ढिला झाल्यास कापड योग्य पुढे सरकत नाही, त्यामुळे कापडावर सुरकुत्या आणि अशा वेळी दातीचे स्क्रू घट्ट करावे व नवीन सुई असल्यास सुरकुत्या पडतात. अशा वेळी नवीन सुई बसवावी. शिवण यंत्र जड चालण्याची कारणे आणि उपाय. शिवण यंत्रास नियमित तेल न दिल्यास किंवा यंत्र व्यवस्थित साफ न केल्यास जड चालते. शिवण यंत्रास व्यवस्थित साफ करून नियमित तेल द्यावे. शिवण यंत्रात जर योग्य तेल न वापरता मिश्रित तेल वापरल्यास यंत्र जड चालते. यंत्रासाठी एकतर स्पिंडल किंवा लुब्रिकेटिंग ऑइल आपण आणून ठेवावं आणि तेच तेल आपल्या शिवण यंत्रासाठी आपण वापरावं. गट टॉपचे बॅलन्स व्हील, पायटाचे चाक, ट्रेडल पिन मध्ये कचरा असल्यास शिवण यंत्र आपलं जड चालतं. म्हणून आपण काय करायला पाहिजे की त्यामध्ये जो कचरा अडकलेला आहे तो स्वच्छ करायला पाहिजे वेळोवेळी आणि तो अडकलेला कचरा काढून मग हे भाग आपण स्वच्छ करावे. त्यामुळे काय होतं की आपलं शिवण यंत्र हे हलकं होऊन जातं. त्यानंतर आहे की शिवण यंत्राची वादा घट्ट असल्यास यंत्र जड चालते आणि यासाठी वादी प्रमाणशीर असावी. चाकी भरीचा रबर नजर चुकीने बॅलन्स व्हीलला घर्षण करीत असल्यास शिवण यंत्र जड चालते. रबर बाजूला करावा. पायट्याचे बेअरिंग मधील छर्रे कधी कधी गळून पडतात किंवा फुटतात. अशा वेळी शिवण यंत्र जड चालते व कटकट असा आवाज होतो. अशा वेळी छर्रे नवीन टाकावे. ट्रेडल पिन, पायटाचे स्क्रू, चाकदांडीचा ढिला झाल्यास यंत्र कटकट आवाज करून जड चालते. वेळी सर्व स्क्रू घट्ट करावे. त्यानंतर आहे शिवण यंत्रामधील काही सुटे भाग प्रमाणापेक्षा घट्ट
असेल तर ते ढिले असतील तरीही शिवण्याचे भाग हे कसे प्रमाणशीर असावे, अति घट्टही नको, सैलही नको. आणि प्रेशर दाब, असा दाब जरी घट्ट असेल तरी शिवणयंत्र आपलं जड कमी करावा. शटल व नाल यांच्या सुद्धा किंवा कचरा अडकल्यास सुद्धा यंत्र चालते. नाल खोलून स्वच्छ करावा. बैठकीचे चाक यंत्र जड चालते, त्यामुळे हे चाक योग्य बसते. आपण बघू की यंत्राची गती ही बंद का बरं पडू शकते, गती बंद पडण्याची कारणे काय आणि त्यावर उपाय काय. तर शिवण यंत्राची वादी ढिली असल्यास यंत्र चालत नाही. यासाठी वादी प्रमाणशीर करून बसवावी. बॅलन्स व्हीलवरील स्टॉप मोशन स्क्रू ढिला झाल्यास यंत्र चालत नाही. हा स्क्रू घट्ट करावा. नाल मध्ये कचरा किंवा दोऱ्याची सुचे अडकल्यास यंत्रास गती नाल बाहेर काढून स्वच्छ करावा. उपकरणे व त्यांचा उपयोग. मग आता आपण बघूया की शिवण यंत्राची उपकरणे उपयोग. कापड रुंदीदर्शक म्हणजे क्लॉथ मेट. कापडावर ठराविक अंतरावर आपणास वरील कागदापट्टीच्या मदतीनेच मारता येतात. मात्र यासाठी स्वतंत्रची व्यवस्था असते आणि सुईपट्टीचे उजव्या बाजूला एक उपकरण जोडलेले असते. नंतर आहे कापड रुंदीदर्शक. हे उपकरण म्हणजे रुंदीच्या मध्ये एक 3 सेंटीमीटर लांबट खालेली पट्टी असते व या खाचीमध्ये एक स्क्रू असतो. त्यानंतर एक मीटर गाईड. म्हणजेच काय, मीटर गाईड म्हणजे टीप रुंदीदर्शक. तर जास्त अंतरावर साठी काठदाबपट्टीला टीप रुंदीदर्शक चित्राप्रमाणे जोडलेले असते. काठदाबपट्टीच्या मागच्या बाजूस असणाऱ्या छिद्रामध्ये टीप रुंदीदर्शकाची दांडी घातलेली असते व दांडीच्या टोकावर टीप रुंदीदर्शक जोडलेला असतो व आपल्यास पाहिजे असेल तेवढ्या अंतरावर काठदाबपट्टीपासून टीप रुंदीदर्शकाचे अंतर ठेवून स्क्रू घट्ट करावा. आणि टीप रुंदीदर्शकामुळे आपणास साधारण 10 सेंटीमीटर अंतराच्या समांतर चौकडी रेषा करता येतात. अशा टिपा आपणास गोधडी किंवा हरदे शिवताना मारायच्या असतात. एक शिलाई दुमडून परत शिलाई मारली म्हणजे दुमडीची शिवण तयार होते. अशा प्रकारे शिवण शर्टचा फ्रंट व बॅक जोडताना घालतात. कापडाला दुमड घालून त्यावर टिपा बहुतेक शिंपी हाताने घालीत असतात, परंतु अशा टिपा चांगला सराव असल्याशिवाय व्यवस्थित व लवकर घालता येत नाही. त्यामुळे कापडास आपोआप शिवणकाम करताना दुमड पडून काम जलद होण्यासाठी दुमडदाबपट्टी प्रेशर फूट काढून त्या ठिकाणी लावलेली असते.
त्यानंतर आहे फूट हेमर. शर्टच्या फ्रंटला व पाठीच्या खालच्या बाजूला जे दुमडून शिवणकाम केलेले असते त्यात घेर मारणे असे म्हणतात. आणि अशा प्रकारचा घेर आपणास पुष्कळदा मारावा लागतो. अशा प्रकारचे काम हाताने केल्यास व्यवस्थित न होता जास्त वेळ लागतो आणि यासाठी कामात सुबकपणा या लवकर व्हावे म्हणून प्रेशर फूट त्या ठिकाणी घेरदार पट्टी लावली जाते व त्याच्या कापडाचे टोक दोंडून सुरुवातीस घेरदार पट्टीच्या मध्ये अडकवायचे असते आणि नंतर मग कापडावर घेर आपोआप जातो. ज्यावेळी कापडात सोना घेऊन शिवायचे असते त्यावेळी प्रत्येक सून हाताने घातल्यास सारखी न येता वेळ येतो आणि सुनी सारख्या घालता याव्या म्हणून शिवणपट्टीची योजना असते. शिवणपट्टीच्या खाली 2 निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. ती घालायचे कापड या पट्ट्यांमधून नेऊन सुईच्या थोडे असते आणि सुन्या जवळ किंवा दूर घेण्याची व्यवस्था या शिवणपट्टीत केलेली असते. अशा प्रकारे हे आपले आपण बघितलं की आपल्या कापडाला सुरकुत्या का पडतात ते बघितलं आपण. सुरकुत्या पडण्याची कारणे बघितले. शिवणयंत्र जळ चालण्याची कारणे बघितले, त्यावर उपाय बघितला. शिवणयंत्राची उपकरणे कोणती आहे, त्यांचा उपयोग काय आपण ते बघितलं. त्यानंतर मशीनमध्ये सुईमधील खालचा दोरा तुटण्याची कारणे काय, त्यावर आपण काय उपाय करावा ते आपण बघितलं. त्यानंतर आपण सुईमधील वरचा दोरा तुटण्याची कारणे बघितले, की तो दोरा का तुटतो त्यावर उपाय आपण बघितला. त्यानंतर आपण शिवणयंत्राची सुई तुटण्याची कारणे बघितले. शिवणयंत्राची सुई का बरं तुटत असते, मग त्यावर उपाय काय करावे ते आपण बघितले. त्यानंतर आपण शिवणयंत्रातील अडचणी बघितल्या, त्यावर उपाय बघितला, है ना. तर आपण हे सगळं शिकल्यानंतर एक महत्वाची गोष्ट अशी की शिवणयंत्र हे आपले वेळोवेळी साफ करावे, है ना. शिवणयंत्र हे वेळोवेळी साफ करणे, त्याची स्वच्छता ठेवणे फार आवश्यक आहे. आणि त्याचे पार्ट सगळे वेगळे त्याला पूर्ण खोलून शिवणयंत्र हे पूर्ण खोलून त्याचे पार्ट्स वेगवेगळे काढून ते पूर्ण रॉकरीने स्वच्छ करणे. रॉकरीने स्वच्छ करून ब्रशने घासून ते कापडाने पुसून आणि मग त्याला प्रत्येक याला पार्ट्सला ऑइलिंग करणे, है ना. पार्ट्सला त्या ऑइलिंग करणे आणि मशीनचे जेव्हा आपण पार्ट्स जुळवतो तेव्हा पण तिला परत ऑइलिंग करणे आणि तिला रात्रभर तसं ऑइलिंग केलेलं राहू देणे. तर तुम्ही दिवसा करत आहात तर ठीक आहे, दिवस रात्र तुम्ही जेवढं तर तुम्हाला काही काम नसेल तर तुम्ही तिला जास्त ऑइल टाकून तिला ठेवू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्यावर वर्क तुमचं करू शकता. मग तुम्हाला तेही सांगितलं की तुम्ही जर ऑइलिंग केलं असेल तर डायरेक्ट तिच्यावर दुसऱ्या दिवशी आपला चांगला कपडा हे करायचा का, तर नाही. तर त्यावर आपण सगळ्यात पहिले खराब कपडा घेऊन त्यावर साध्या टिपा मारून बघायच्या, म्हणजे त्या मशीन मध्ये जे एक्स्ट्रा ऑइल असेल, है ना, जे एक्स्ट्रा ऑइल असेल ते काय होणार की निघून येईल. एक्स्ट्रा ऑइल ते त्यामध्ये निघून येईल.
आणि तुमचा जो चांगला कपडा आहे तो नाही. त्यानंतर तसंही चालताना ही तुम्हाला थोडीशी गडबड वाटली तरी लगेच पार्ट जसे की बॉबिनची केस, ते थ्रेड अडकतात ती जागा, सगळे चेक करावं वेळोवेळी. तसंच बॉबिन जेव्हा आपण भरतो तेव्हा हातांना सुद्धा कशी अगदी समांतर भरल्या गेली पाहिजे, कमी जास्त व्हायला नको. त्यांनी सुद्धा काय होतं की जास्त झाली बॉबिन भरण्यात तर त्या निर्माण होऊ शकतो, है ना. शीट येणार नाही. त्यानंतर जेव्हा तुम्ही मशीन मध्ये निडल लावता तर ती निडल लावताना सुद्धा कशी तिची जशी बनावट असेल, है ना, तशीच ती तिची जशी खाच असेल की आतल्या बाजूने चपटा भाग आणि त्या चपट्या भागात ती तेवढी बरोबर बसल्याच गेली पाहिजे. तेव्हाच ती निडल चांगली तुम्हाला शिलाई मारू त्या निडलने तुम्हाला शिलाई मारता येईल, तुमची टिप चांगली येईल, है ना. जर तुम्ही ती पूर्ण निडल बसवली नाही, ती अर्धी खाली ठेवली तर तुमची निडल तुटेल आणि तुमची शिलाई सुद्धा जेव्हा तो आपला पायडलचा जो असतो है ना, जो एक चाक असतं त्या चाकावर असतो तो तुमचं काम असतानाच तो टाकावा, अदरवाईज तुमचं काम नसताना तो काढून ठेवा, असं ताणल्या जाणार नाही. कामापुरताच तो अपघात आणावा. त्यानंतर शिलाई मारताना पायडल हे योग्य दिशेनेच मारला गेलं पाहिजे. ते जर तुमचं चुकीच्या बाजूने मारला गेलं तर तशा वेळी सुद्धा तुमची सुई तुटू शकते, तुमच्या सुईमधला धागा निघू शकतो, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असेल, हे सगळे प्रॉब्लेम जर आपल्याला टाळायचे असेल तर आपल्याला शिवण यंत्र चालवताना भरपूर काळजी घ्यायची आहे.